हुल्लडबाजी कराल तर पोलीस कारवाईला आमंत्रण द्याल, समीर शेख। सातारा जिल्ह्यात नववर्ष स्वागताची तयारी झाली आहे। वाई, पाचगणी, महाबळेश्वर सह सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर हुल्लडबाजी कराल तर ते महागात पडू शकते, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली। मावळत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी वाई, महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर, बामनोली, कास पठार तसेच शिवसागर बॅकवॉटर परिसरातील ग्रामीण भागांमध्ये खाजगी फार्म हाऊस, बंगले, हॉटेल्स येथे मेजवानीचे नियोजन झाले आहे। त्यामुळे सातारा जिल्हा पोलिसांनी सुद्धा समाजकंटकांवर नियंत्रण ठेवणे, हुल्लडबाजांवर नियंत्रण करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 97 पोलीस अधिकारी, 1303 पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे, याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली। तसेच विशेष बाब म्हणून 500 गृहरक्षक नेमण्यात आले आहेत। वाहतूक कर्मचाऱ्यांकडे 33 ब्रीदिंग एनालायझर यंत्रे देण्यात आली आहेत, ज्यामध्ये मद्यप्राशन केलेल्या वाहन चालकांवर कारवाई करणे शक्य होणार आहे। गर्दीच्या बाजारपेठा, सार्वजनिक महत्त्वाची ठिकाणे तसेच सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर बारकाईने बंदोबस्त असून पेट्रोलिंग, कोम्बिंग ऑपरेशन तसेच रात्रगस्त, चेकपोस्टवर वाहनांची पडताळणी इत्यादी कारवाई सुरू झाली आहेत। याशिवाय डॉल्बी साऊंड सिस्टीमद्वारे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे। महिलांची छेडछाड, गैरकृत्य, अंमली पदार्थांचे सेवन, सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी या बाबी प्रतिबंधित असून यावर सातारा पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे। पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार, तापोळा, बामनोली या पर्यटन स्थळांवर 31 डिसेंबरच्या स्वागतासाठी मोठी गर्दी असणार आहे। त्या दृष्टीने सुद्धा यवतेश्वर घाट, महाबळेश्वर, कास या परिसरात चेकिंग पॉईंट राहणार असून वाहनांची कसून तपासणी होणार आहे। नववर्षाचे स्वागत शांततापूर्ण पद्धतीने करावे, कोणतीही हुल्लडबाजी करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।